संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आजपासून त्या अधिवेशनाला सुरुवात होते। या अधिवेशनामध्ये विशेष मतदार यादी, पुनरीक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा केलेली आहे। तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केलेली आहे। तर सरकारने हे अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून आम्ही सर्व पक्षांची चर्चा करणार असल्याची भूमिका सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीला 36 पक्षांचे 50 प्रमुख होते। काही नेत्यांनी नव्या कामगार कायद्यांवर सुद्धा सरकारची स्पष्ट भूमिका सभागृहाला माहिती हवी असं मत मांडलं। हे अधिवेशन 15 दिवसांचं असून ते संसदेच्या इतिहासातलं सर्वात कमी कालावधीचं अधिवेशन आहे। या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार पाहूयात ग्राफिक्समध्ये। तर SIR, महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते संसदेच्या अधिवेशनात गाजतील। त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांची स्थिती त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे। दिल्लीतील वायू प्रदूषण हा सुद्धा प्रमुख मुद्दा असेल। त्याचबरोबर भारताचं परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा हे सगळे मुद्दे या संसदेच्या अधिवेशनात गाजतील। दरम्यान या अधिवेशनामध्ये कोणकोणती विधेयकं मांडली जातील ती सुद्धा आपण ग्राफिक्स मधून पाहूयात। तर अणु ऊर्जा विधेयक हे मांडलं जाणार आहे। त्याचबरोबर कॉर्पोरेट लॉ आणि शेअर बाजारासंदर्भातलं विधेयक मांडलं जाईल। राष्ट्रीय महामार्ग संशोधन विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे। उच्च शिक्षणावर आधारित विधेयक आणि 131वे घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा मांडलं जाणार आहे।